आज मी तुम्हाला एक उसळ करून दाखवणार आहे स्वीट कॉर्नची। हे स्वीट कॉर्न घेतलेत मी, फार छान उसळ लागते बघा याची, थोडासा वेगळा प्रकार। त्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यात आपण टाकूया जिरं, मोहरी टाकूया, 1 चमचा जिरं टाकूया आणि कांदा टाकायचा। 2 ते 3 मोठे कांदे मी चिरून घेतले उसळीसाठी। कांदा छान लाल परतायचा। ही उसळ एकदम टेस्टी लागते बरं का। ही मी माझ्या पद्धतीने मी अशी करून पाहिली, मी अगोदर करून पाहिली, मला खूप आवडली। म्हटलं आता हे आपण रेसिपी शेअर करूया। मी आज हा व्हिडिओ टाकते आहे। खूप छान लागते उसळ, गोडसर लागतात स्वीट कॉर्न, पण थोडंसं तिखट करायचं म्हणजे टेस्टी होतात, छान उसळ टेस्टी होते। ह्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही उसळीला। हे तेलामध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये उसळ आपली छान शिजून निघते। कांदा परतला आता त्यात एक चिरलेला टोमॅटो टाकते, तो पण परतून घेऊ। मोठ्या गॅसवरच परतायचा, गॅस मोठा केलेला आहे। मुलांना फार आवडेल ही उसळ, मुलांना डब्यामध्ये वगैरे दिली ना उसळ तर एकदम मुलं आवडीने खातील। आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे चांगला। परल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया। टोमॅटो आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचं आहे, अर्धवट परतलं तरी चालेल। आता गॅस बारीक केला, आता ह्याच्यात आपण मसाले घालूया। थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा धने पावडर, आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आपल्याला। लाल तिखटमुळं काय होतं, जरा चव पण छान लागते, आणि हे स्वीट कॉर्न जरा गोड असल्यामुळे आपण ही भाजी थोडीशी तिखट करणार आहोत। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायची, एक अर्धा चमचा, परतायची चांगली। खूप छान ते चवीला भाजी लागते बघा। हे परतून घ्यायचं, बारीक गॅसवर छान परतायचं स्वीट कॉर्न। आपल्याला ह्याच्यात पाणी नाही घालायचं अजिबात। तुम्हाला जर हवा असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा, कारण की हे स्वीट कॉर्न आपले गोडसर लागतात म्हणून। पण तुम्ही जर मिरची जास्त टाकली ना तर अजिबात गोड लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ, थोडासा आता मसाला परतायचा आपल्याला। थोडंसं पाणी घालते म्हणजे आपला मसाला करपत नाही। मसाला परतून द्यायचा थोडासा। मसाला परतला, आता हे कॉर्न मी स्वच्छ धुतलेले आहे ते आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण, आणि बारीक गॅसवरच हे कॉर्न परतून घ्यायचे। ते लगेच शिजतात, त्याला वेळ नाही लागत शिजायला। हे पहा, आता एकसारखे हलवून ह्याला थोडंसं मी ह्याच्यावर झाकण ठेवते 1-2 मिनिट, म्हणजे कॉर्न आपले चांगले परतून निघतील। 2 मिनिट झालेले आहे। आता हे मिक्सरमध्ये मी आलं लसूणची पेस्ट वाटलेली आहे ना, हे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकते, आणि आता ह्याच्यातच आपल्याला हे शिजून द्यायचं। 1-5 मिनिट आता आपण हे झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि शिजून देऊया ह्याला। हे पहा, आता 2 मिनिट झाली आहेत। आपली भाजी इतकी सुंदर शिजलेली आहे बघा। स्वीट कॉर्नला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, किंवा तुम्ही भाजी करायच्या अगोदर हे कॉर्न तुम्ही तव्यावर नुसते थोड्याशा तेलावर फ्राय करून घेतले ना तरी चालतं। हे बघा, आता ही भाजी आपली तयार आहे। त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालते। आता ही भाजी तुम्ही फुलके चपाती बरोबर एकदम छान लागते भाजी। तुम्हाला अजून ह्याच्यात पाणी वाढवायचं असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही ह्याच्यात वाढवू शकता। आता ही भाजी मी काढून घेते। हे पाहते, ही स्वीट कॉर्नची भाजी मी अशी माझ्या पद्धतीने मी तयार केली आहे। तुम्हाला कशी वाटते बघा, आणि जरूर तुम्ही करून पहा, खूप सुंदर भाजी लागते। जरूर ही भाजी तुम्ही करून पहा, आणि लाईक आणि कमेंट्स करा मला, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।